हरिओम नमस्कार। मी रुपाली फॅशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते। तर आज इथे मी तुम्हाला गोल गळा डीप कसा करायचा ते दाखवणार आहे, पूर्ण कटिंग आणि टिचिंग। तर पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, गळा उंची जी आहे ते आपल्याला मापून घ्यायची आहे। त्यानंतर जी काय असेल नियमाप्रमाणे प्रत्येकाची वेगवेगळी गळा उंची असते ती टाकायची आहे, गळा रुंदी टाकायची आहे। त्यानंतर इथे मी गळा रुंदी 2.25 टाकलेली आहे आणि अशा पद्धतीचा बॉक्स बनवून घ्यायचा आहे आपल्याला। बॉक्स घेतल्यानंतर इथे जी आपली गळा उंची असते इथे 3.5 इंच घ्यायचं आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने क्रॉस मध्ये आपल्याला हे करायचं आहे आणि अशा पद्धतीने गोल आकार देऊन आपल्याला कैचीने कटिंग करून घ्यायचं आहे। इथे बघू शकता अशा पद्धतीने खूप सारा डीप गळा होतो आणि पडतही नाही अजिबात जर तुम्ही अशा पद्धतीने केला तर। त्यानंतर मेन पीस आहे तो हातरून घ्यायचा आहे इथे आणि मग आपल्याला त्याच्यावरती ब्लाउज पीस आहे तो हातरायचा आहे। व्यवस्थित हातरून घेतल्यानंतर पिनांचा वापर करून आपल्याला इथं कपड हलू नये गळा पलटता वेळेस किंवा टिचिंग करता वेळेस, तर त्यासाठी आपल्याला इथे पिना लावून घ्यायच्या आहेत। तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर लाईक सबस्क्राइब, व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये सांगा। आणखीन काही तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता। तर इथे बघू शकता मी पिनांचा वापर केलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला पूर्ण गोल राउंडअप आहे तिथे आपल्याला 1.5 इंचाने शिलाई काम करायचं आहे। जसं इथे आपण शिलाई काम करत आहे त्या पद्धतीने काय करायचं आहे, आपल्याला पिना ज्या वापरलेल्या असतात आपण त्या काढून घ्यायच्या आहेत जेणेकरून चुन्या पडत नाहीत। हाताच्या साहाय्याने आपल्याला व्यवस्थित कापड करून घ्यायचं आणि स्टेप बाय स्टेप मध्ये शिलाई घालायची आहे। शिलाई घालता वेळेस एक लक्षात ठेवायचं, जसा गोल राउंडअप आहे त्याच पद्धतीने शिलाई घालायची आहे आपल्याला। इथे बघू शकता गळा नेहमी खांद्याकडे आपल्याला रुंदवायचा नाही। डीप गळा सांगितल्यानंतर काही लेडीज काय करतात, खांद्याकडेही म्हणजे डीप करतात, तर काय होतं त्यावेळेला आपल्याला गळा पडण्याची शक्यता असते खांद्यातून। तर अजिबात आपल्याला तसं नाही करायचं। खालच्या बाजूला आपल्याला इथे 3.5 घेतले, तिथे तुम्ही 4 पण घेऊ शकता, तुम्हाला किती हवा आहे तेवढा डीप करू शकता, तिथे काही प्रॉब्लेम येत नाही। पण जिथे आपला मेन शोल्डर आहे तिथून आपल्याला डीप नाही गळा करायचा। त्यानंतर मी इथे कापड आहे मेन ते पलटलेला आहे। त्यानंतर मी बघू शकता इथे कशा पद्धतीने मी शिलाई घालत आहे। जशी मी इथे शिलाई काम करत आहे, आपल्याला शिलाई काम करता वेळेस व्यवस्थित चुन्या पडू नये याची काळजी घ्यायची आहे। तुम्ही इथं तुम्हाला जर गोट आवडत असेल तर तुम्ही गोट लावू शकता, पण इथे हे जे कापड आहे ते थोडं म्हणजे धागे वगैरे निघतात अशा टाइप मध्ये आहे। असा कपडा आपल्याकडे असला ब्लाउज पीसाचा तर अजिबात गोट करायचंच नाही, डायरेक्ट अशा आपल्याला गळा पलटून घ्यायचा आहे, सवच्या भागावरून आतमध्ये होल्ड करायचं आहे। तर हे नेहमी तुम्ही लक्षात ठेवा, कारण काय होतं आपण गोट केला तर उदसतो, धागे थोडे थोडे बाहेर येतात आणि नंतर जसा आपण ब्लाउज धुईल तसा आपला खराब होतो। तर इथे बघू शकता मी गळा कशा पद्धतीने पलटून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला सगळी कुंड गळा टिचिंग करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने। स्टेप बाय स्टेप मध्ये पूर्ण आपल्याला जे कापड आहे व्यवस्थित हात फिरवून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला इथे राहिलेला जे साइडचा कपडा आहे तो आपल्याला कट करायचा आहे ब्लाउज पीसाचा। मेन अस्तर असतं ते आपलं मापाचं असतं, त्यासाठी कधीही आपला अस्तरचा ब्लाउज असतो ते एक्स्ट्रा कटिंग केला जातो। तर इथे मी कटिंग करून घेतलेला आहे आणि त्याच पद्धतीने तुम्ही कापड कटिंग करून घ्यायचं आहे। तर मी इथे हो पाठीचा भाग पूर्ण तयार करून घेत आहे, त्याच पद्धतीने तुम्ही पण करून घ्यायचं आहे। आपल्याला इथे टक्स टाकून घ्यायचे आहेत। डीप गळा असल्यानंतर नेहमी टक्स 2.5 किंवा 3 इंचाचे टाकायचे
जेणेकरून शनी वरती घडी वगैरे पडत नाही आणि एकदम व्यवस्थित दिसते। त्यानंतर मी इथे पाठीची पट्टी तयार केलेली आहे नेहमीप्रमाणे। त्यानंतर मी पाठीची पट्टी इथे टिचिंग करून घेत आहे, तशीच तुम्हाला पण करून घ्यायची आहे। पाव इंच आपण इथे कपडा घालवलेला आहे, तसाच तुम्हाला पण घालवायचा आहे। तुम्हाला जर पाठीची पट्टी किती इंचाची किंवा गोटपट्ट्या किती इंचाच्या ह्याची माहिती हवी असेल तर तुम्ही नक्की विचारू शकता। काच पट्टन, बटन पट्टन त्या पद्धतीने किती इंचाच्या पट्ट्या लागतात, तर तुम्ही माहिती तुम्हाला हवी असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता। तर इथे मी पाठीची पट्टी पलटलेली आहे आणि होल्ड करून घेतलेले आहे। तर इथं आपला मेन भाग आहे तो झालेला आहे। त्यानंतर मी इथे नॉट्स आहे ती लावणार आहे। रेडीमेडच मी नॉट्स घेतलेले आहे 1 मीटर। तर हिला मी कपड्याचे नॉट्स तयार केलेले आहे। इथे मी 2.5 इंचावरती लावत आहे, तुम्हाला पण 2.5 इंचावर लावून घ्यायचे आहे। शोल्डर पासून 2.5 इंचावरती गळ्याला आपल्याला रेडीमेडचं ही लटकन असो किंवा तुम्ही कपड्यापासून बनवलेले असो ती लावून घ्यायची कधी पण। नेहमी हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला। तर इथे बघू शकता माझा पूर्ण भाग पाठीमागचा तयार झालेला आहे आणि खूप सुंदर आणि छान दिसत आहे। असेच छान छान गळे बघण्यासाठी किंवा डिझाईन पाहण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा।